तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियतां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। एकतरी ओवी अनुभवावी ज्ञानोबारायांच्या प्रासादिक ग्रंथावर म्हणजे ज्ञानेश्वरी माऊलीवर आपण प्रत्येक एकादशीला आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर जव्हार संस्थान या ठिकाणी प्रवचनमाला घेत असतो आणि आजही आपण एकतरी ओवी अनुभवावी या प्रवचनमालेमध्ये आणि या प्रवचनमालेला सुरुवात करत आहोत। नामदेव महाराज सांगतात, जीवनामध्ये येऊन आपण ज्ञानोबारायांच्या श्री ज्ञानेश्वरीमधील एक जरी ओवी अनुभवली तर आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो। त्याला प्रमाण असं देतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी। त्यानंतर नाथ महाराज म्हणतात, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी हरी तयावरी। स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्रीगीता हा प्रश्नो अर्जुनेसी। तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळिकाचे नाही तयार। एका जनार्दनी संशय सांडुनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्रीगीता हा प्रश्नो अर्जुनेसी। भक्तराज अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये जो दिव्य संवाद झाला, या दिव्य संवादातून महर्षी वेदव्यास मुनींनी एक सुंदर अशा ग्रंथाची निर्मिती केली। ते ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता। परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यांना संस्कृत भाषेचं ज्ञान नव्हतं किंवा संस्कृत भाषा ज्यांना परिचित नव्हती अशा साधकांसाठी श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान दिलेलं होतं तेच ज्ञान आणि अधिक त्यामध्ये वाढ करून माऊली ज्ञानोबारायांनी एक सुंदर असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ लिहिला। तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी। आणि या ज्ञानेश्वरी ग्रंथावर एकतरी ओवी अनुभवावी हा संकल्प, हा उपक्रम आपण जव्हार शहरामध्ये सुरू केलेला आहे। आणि या प्रवचनमालेची ही 4थी ओवी आपण आजच्या सेवेसाठी घेत आहोत। ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा। ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा। प्रत्येक जीवाची इच्छा आहे की मला सुख मिळालं पाहिजे। प्रत्येक लहान थोर सर्वांची एकच धडपड आहे की आपल्या जीवनामध्ये शांतता मिळावी, शांती मिळावी, समाधान मिळावं, यासाठी प्रत्येक जीवाची आज धडपड आहे। म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात, जर आपल्या हृदयामध्ये ज्ञानग्रस्त
प्रस्थापित झालं, ज्ञानाचं प्रगटन झालं, तर आपल्या अंतःकरणामध्ये शांतीचा अंकुर फुटतो आणि शांतीचा अंकुर फुटल्यानंतर आत्मबोधाचा विस्तार होतो. असं सरळ या ओळीचा काय आहे अर्थ आहे. आपण आपल्या या जीवनामध्ये कशासाठी आलेलो आहोत या संबंधित पहिली ओळी घेतली होती. पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वाघवा सांडुनिया. आपण या जन्मामध्ये कशासाठी आलेलो आहोत आणि तेच कार्य आपण सोडून दिल्यामुळे आपल्याला आपण कशासाठी आलेलो आहोत याची जाणीव नाही. परंतु संत आपल्याला आपल्या ध्येयाची जाणीव करून देतात. आपण अनेक जन्मामध्ये जेव्हा दुःखाची यातना भोगत होतो तेव्हा भगवंताला विनंती केली, हे परमात्मा, मी आत्तापर्यंत अनेक दुःख भोगून थकलेलो आहोत, पण आता मला काय कर, या दुःखातून वेगळं कर. जर मला या दुःखातून वेगळं करशील तर मी रात्रंदिवस तुझं काय करेल, आठवण करेल, स्मरण करेल. यासाठी खूप सुंदर असं संत प्रमाण देतात आणि आपल्याला सांगतात, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवूनी, दुरितांचे जाळे उगवूनी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. आणि आपण अनेक जन्मामध्ये दुःख भोगल्यानंतर भगवंताकडे काय मागितलं, भगवंता मला एक मानवाचं शरीर दे, आणि मानवाचं शरीर दिल्यानंतर, नर शरीर दिल्यानंतर रात्रंदिवस मी काय करेल, तुझं नामस्मरण करेल, तुझं स्मरण करेल. हा माझा काय आहे, नवस आहे, आणि हा नवस मी काय करेल, पूर्ण करेल. पण जेव्हा आपण मनुष्य देहामध्ये जन्माला आलो तेव्हा या मायामोहाच्या प्रभावाखाली येऊन आपण कशासाठी आलेलो होतो हे विसरलो आणि दुसऱ्या ध्येयाच्या मागे लागलो. म्हणून आज जीव काय आहे, दुःखामध्ये पडलेला आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वाघवा सांडुनिया. आणि आपण ज्या कार्यासाठी आलेलो होतो तेच कार्य आपण काय केलं, सोडून दिलं. आणि कशासाठी आलेलो आहोत हे आपल्याला माहिती नव्हतं. म्हणून आपण दुसऱ्या प्रवचन मालिकेमध्ये बघितलं आपण कशासाठी आलेलो आहोत. तर आपण आनंद प्राप्तीसाठी, सुख प्राप्तीसाठी आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी आलेलो आहोत. सुख म्हणजे भगवंत, आनंद म्हणजे भगवंत, आणि भगवंत म्हणजे काय आहे, आनंद आहे. असं माऊली ज्ञानोबा रूपाच्या अभंगामध्ये सुद्धा सांगतात. काय सांगतात, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा. आणि सर्व सुखाचं सागर कोण आहे, पांडुरंग परमात्मा आहे. आणि प्रत्येक जीवाचं ध्येय काय आहे, सुखाची प्राप्ती आहे, आनंदाची प्राप्ती आहे. आणि आपण आनंदाच्या प्राप्तीसाठी ज्या नर शरीरामध्ये आलेलो आहोत आणि भगवंताला प्राप्त केल्याशिवाय आपल्याला आनंद मिळत नाही. कारण सुख कुठे आहे, तर भगवंताच्या चरणावर सुख आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा आपल्याला काय सांगतात, बाबांनो, भगवंत तुमच्या जवळच आहे, तुमच्या हृदयामध्ये आहे. काय सांगतात ओळीमध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, ही भ्रांताशी कामू विषयावरी. आपल्या हृदयामध्ये काय आहे, भगवंत आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. कारण भगवंत जळी स्थळी भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिथा ठाव नाही उरला. म्हणून भगवंत
आपल्याकडे आहे, भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे, पण आपल्याला का दिसत नाही? तर का दिसत नाही? तर आपलं अंतःकरण माया मोहामुळे काय झालेलं आहे? मलिन झालेलं आहे. आपण वरून काय करतोय? साबणाने आपलं शरीर स्वच्छ करतो, मात्र अंतःकरण स्वच्छ करत नाही. मग अंतःकरणापर्यंत साबण पोचणार नाही. संत खूप छान प्रमाण देतात. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? आपलं अंतःकरण शुद्ध करायचं आहे, चित्त शुद्ध करायचं आहे. कारण भगवंत आपल्या जवळच आहे. तुझा देव आहे तुझ पाशी, विचारून घेशी हरिमुखे. आणि भगवंत आपल्या जवळ आहे, पण कोणाजवळ जाऊन विचारायचं आहे? आपल्याला गुरूंना विचारायचं आहे. गुरूंना विचारल्यानंतर भगवंताची आपल्याला जागा समजते. म्हणून आपल्याला माऊली सांगतात, भगवंत कुठं आहे? तैसा हृदयामध्ये मी रामू. हृदयामध्ये भगवंत आहे, पण आपलं अंतःकरण मलिन असल्यामुळे आपल्याला भगवंत दिसत नाही. आपण काय केलं? तर तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आराम. सगळं सुखाचा आराम आपल्या हृदयामध्ये असताना आपण विषयाच्या प्रभावाखाली गेलो. तर विषय किती आहे? आपण मागच्या मालिकेमध्ये बघितलं होतं. 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि या 5 विषयाच्या माध्यमातून जीवाची कशी हानी होते आणि शरीर कसं नाशाला कारणीभूत होतो. म्हणून आपल्याला तुकोबाराय सांगतात, या विषयाच्या प्रभावाखाली जाऊ नका. त्यामुळे काय होईल? आपल्या शरीराचा देहाचा नाश होईल. आणि ज्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे, असं हे नर शरीर फुकट जाईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणून तुकोबाराय सुद्धा सांगतात काय? तर आपलं चित्त शुद्ध करा. आणि चित्त शुद्ध केल्यानंतर काय होणार आहे? तर हृदयामध्ये असणारे भगवंत आपल्याला काय दिसणार आहे. आणि जेव्हा आपल्याला भगवंताची भेट होईल, तेव्हा आपल्याकडे सुखाचा सागर, आनंदाचा सागर असेल. कारण भगवंत काय आहे? आनंदाचे, सुखाचे काय आहे? सागर आहे. ते आपण आता सुद्धा मागच्या प्रमाणात बघितलं. बापर खुमा देवी बरू विठ्ठलाची भेटी. आणि विठ्ठलाची भेट जर आपल्याला झाली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीव जे पंचविषयामध्ये प्रयत्न करत आहे सुखप्राप्तीचा, त्या ठिकाणी सुख आपल्याला मिळणार नाही, तर जीवाचा काय होणार आहे? नाश होणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान. शरीर जाणार आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? तर भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा आहे. तर मग आपल्याला भगवंत का भेटत नाही? तर यामागे आपण मागच्या ओळीमध्ये बघितलं, जे बहुता एका वांतरू, अहंकाराचा भूत संचार, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. आणि अहंकार आपल्याला झाल्यामुळे आपण आत्मबोध काय झालेला आहे? विसरून गेलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही आणि भगवंत प्राप्त नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आनंद नाही आहे, सुख नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्या अंतःकरणातील सर्व अहंकाराची काय करायची आहे? निवृत्ती करायची आहे. अहंकारामुळे जीवाचा तर नाश होतो, पण आपण मागच्या प्रवचनामध्ये बघितलं, रावणाचा नाश झाला, त्यानंतर दुर्योधनाचा नाश झाला आणि कंसाचा सुद्धा काय झाला? नाश झालेला आहे. अहंकार में 3 गए, धन वैभव और वंश, न मानो तो देख लो कौरव, रावण कौरव और कंस. अहंकारामध्ये जीवाचा काय होतो? नाश होतो. म्हणून अध्यात्मामध्ये किंवा भगवंताची प्राप्ती करत असताना अहंकार हा फार बाधक आहे. आणि अहंकारामुळे बाकीचे दोष किती प्रभावी होतात हे सुद्धा बघितलं. केवळ एक अहंकार जरी असला तरी जीवाचा नाश होतो. ते आपण मागच्या प्रवचन मालिकेमध्ये एक सुंदर असा श्लोक घेतला होता. शोक हर्ष भय क्रोध लोभ मोह स्पृहा दयः,
अहंकारश्च दृश्यन्ते जन्म मृत्युश्च नात्मनः. आणि आपल्या अहंकाराला काय आहे, अहंकार आपल्या जन्म मृत्यूच्या प्राप्तीला अहंकार कारण आहे असं आपण बघितलं होतं. आणि त्यामध्ये असंही देखील बघितलं होतं, अहंकारामुळे नरकामध्ये जावं लागतं, कारण अहंकारामध्ये अनेक दोष असतात आणि यामधून एक जरी दोष असला तरी आपल्याला नरकामध्ये जावं लागतं. त्रिविधम नरकस्येदं द्वारनाशनमात्मनः काम क्रोध लोभस तस्मादेतत्रयं त्यजेत. अहंकाराची जी लक्षणं आहे, काम क्रोध लोभ, आणि यामुळे सुद्धा जीवाला नरकाला जावं लागतं असं भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर प्रकारे असं सांगितलेलं आहे. आपण मागच्या या तीनही प्रवचन मालिकेमध्ये हे मागचं चिंतन केलं होतं. आणि आज भगवंताच्या प्राप्तीसाठी कशाची आवश्यकता आहे हे ज्ञानोबारायाने खूप सुंदर असं सांगितलेलं आहे. ती ओवी म्हणजे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. म्हणून आपल्या हृदयामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्ञानाची प्राप्ती करायची आहे. जर आपल्याला हृदयामध्ये ज्ञान प्राप्त झालं तर काय होणार, आपल्या हृदयामध्ये शांतीचा अंकुर फुटणार. आणि सगळेजण कशासाठी प्रयत्न करतात, शांतीसाठी, समाधानासाठी. आणि शांती कुठे आहे, ज्ञानामध्ये आहे. आणि ज्ञान म्हणजे काय आहे, भगवंत काय आहे, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, संसार काय आहे, प्रपंच काय आहे, परमार्थ काय आहे, याचं ज्ञान करून देणारं जे शास्त्र आहे त्याला काय म्हणतात, ज्ञान म्हणतात. आणि ते ज्ञान आपल्याला कशाने मिळतं हे आपण आज काय करणार आहोत, बघणार आहोत. आता संसारामध्ये सगळेजण धनप्राप्तीसाठी प्रयत्न करतात. धनप्राप्ती करण्यासाठी काय करावं लागतं, मेहनत करावी लागते, श्रम करावं लागतं, कष्ट करावं लागतं. आणि मेहनत, श्रम, कष्ट केल्यानंतर कशाची प्राप्ती होते, धनाची प्राप्ती होते. आणि धन प्राप्त केल्यानंतर आपल्याला विषय सुखाची प्राप्ती होत असते. पण आपल्याला काय करायचं आहे, थोडं सुख प्राप्त करायचं आहे की शाश्वत सुख प्राप्त करायचं आहे, तर आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती करायची आहे. म्हणून आपण विषय सुखामध्ये न अडकता आपल्याला शाश्वत सुख जर प्राप्त करायचं असेल, भगवंताशी एकरूप व्हायचं असेल, तर आपल्याला ज्ञान प्राप्त करावं लागेल. आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी कशाची गरज आहे हे भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर असं सांगतात. काय सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेन्द्रियः ज्ञानम लब्धा पराम शांती मचिरेनाधिगच्छति. आणि ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी. आणि मग ते ज्ञान कशाने प्राप्त होतं, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं श्रद्धाने. भगवंतावर काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे, श्री गुरुवर श्रद्धा पाहिजे. आणि संतांनी आपल्याला जे शास्त्र सांगितलेली आहे, जी ग्रंथ सांगितलेली आहे, त्या ग्रंथावर आपली काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या साधकांसाठी ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. आणि ज्ञानोबारायांचा हा ग्रंथ काय आहे, प्रासादिक ग्रंथ आहे. आणि या प्रासादिक ग्रंथामध्ये ज्ञानोबारायांनी सर्व साधकांसाठी दृष्टांत, सिद्धांत देऊन ज्ञान समजून सांगितलेलं आहे. म्हणून आपण संतांच्या साहित्यावर, ग्रंथावर काय ठेवली पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. श्रद्धा जर नसेल तर ज्ञान पुढे जातच नाही. म्हणून सर्वात महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे श्रद्धा. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात, जर तुम्हाला अज्ञान निवृत्त करायचं आहे, सुखाची प्राप्ती करायची आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, भगवंताच्या चरणावर, भगवंताच्या नामावर आणि संत साहित्यावर काय ठेवावी लागेल, श्रद्धा ठेवावी लागेल. आणि जर आपण श्रद्धा ठेवली तर काय होणार आहे, तर आपल्याला ज्ञानाची जी पायरी आहे ती पायरी सापडणार आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेन्द्रियः. आणि काय करायचं आहे, मग श्रद्धा प्राप्त केल्यानंतर किंवा भगवंताच्या चरणावर, संतांच्या साहित्यावर श्रद्धा ठेवल्यानंतर
आपल्याला ते प्राप्त करण्यासाठी काय राहायचं आहे, तत्पर राहायचं आहे. कसं राहायचं आहे, तत्पर राहायचं. जेव्हा सज्जनो बघा, सीमेवर जेव्हा शिपाई असतात ते कसे असतात, तत्पर असतात, की एकदम झोपलेले असतात. तर ते काय करतात, आपल्या सीमेचं रक्षण करतात आणि 24 घंटे काय असतात, तत्पर असतात. तसं आपल्याला काय करायचं आहे, ज्ञानप्राप्तीसाठी तत्पर राहायचं आहे. तत्पर राहायचं आहे म्हणजे आपल्याला काय गावाचं रक्षण करायचं आहे का, किंवा आपल्याला दरवाजामध्ये बसून घराचं रक्षण करायचं आहे का, नाही. भगवंतावर आपली श्रद्धा आहे आणि आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे. तर तत्पर राहायचं म्हणजे काय करायचं आहे, आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा दोष उत्पन्न होतात त्या दोषांना आपल्याला काय करायचं आहे, बाजूला करायचं आहे. तर दोष कोणते आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, असे अनेक काय आहे, विकार आहे. आणि या विकारामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त करत असताना मोठमोठे प्रतिबंध येतात. आणि या प्रतिबंधामुळे आपण श्रद्धावान जरी असलो पण तत्पर जर नसलो तर काय होणार आहे, आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आता आपल्या भारत देशामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जातो तो म्हणजे शेतीचा. शेतकरी काय असतो, पीक जास्तीत जास्त पीक यावं, उत्पादन वाढावं यासाठी शेतकरी काय असतो, सदैव तत्पर असतो. पिकाची पाहणी करतो. फक्त पाहणी करत नाही तर पिकामध्ये जे अनावश्यक गवत झालेलं असतं, तण झालेलं असतं, ते काय करतो शेतकरी, काढून टाकतो. फक्त काढून टाकत नाही तर त्या पिकांची योग्य वाढ व्हावी म्हणून काय करतो, त्याच्यासाठी खत, औषध, कीटकनाशक याची काय करतो, फवारणी करतो. आणि शेवटी त्याला काय मिळतं, फळ मिळतं. जसं शेतीमध्ये जर आपल्याला साधं कोणतंही पीक घ्यायचं असेल तर मेहनत करावी लागते, तत्पर राहावं लागतं. त्याशिवाय आपल्याला शेतीमध्ये पीक मिळत नाही, फळ मिळत नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्यांना ज्ञानाची प्राप्ती करायची आहे, ज्ञान कशासाठी प्राप्त करायचं आहे, आपल्याला सुखासाठी प्राप्त करायचं आहे, आनंदासाठी प्राप्त करायचं आहे. ज्यांना सुख पाहिजे आहे, आनंद पाहिजे आहे, त्याच्यासाठी ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी श्रद्धा पाहिजे आणि श्रद्धेनंतर काय पाहिजे, तत्पर पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. आणि जी इंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, आपण मागच्या प्रवचनामध्ये बघितलं 5 विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ही जी विषय आहे ती इंद्रियाच्या माध्यमातून काय करतात, विषयाचा उपभोग घेतात. तर विषय आणि इंद्रिय कोणती आहेत ती, तर 10 इंद्रिय आहेत. 5 इंद्रिय आहेत, श्रोत्रिय, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण. म्हणजे काय आहे, जीभ, कान, नाक, डोळा आणि त्वचा ही आहे ज्ञानेंद्रिय. आणि शुक्र, शोणित, लाला, मूत्र, श्वेत ही पंचभूतांची 5 तत्व आहे. पण कर्मेंद्रिय आहे, वाक, पाणी, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, गुद म्हणजे गुद आणि शिश्न ही आहे 5 आपली कर्मेंद्रिय. या कर्मेंद्रियाच्या माध्यमातून जीव काय करत असतो, विषयाचा उपभोग घेत असतो. पण हे केव्हा अध्यात्मामध्ये आपला घात करते, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना आवरणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून काय करायचं आहे, आपल्याला इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी तत्पर राहायचं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये विकार आले तर त्या विकारांना नियंत्रित करायचं आहे. असं आपल्याला ज्ञान प्राप्त करताना हे काय आहे, पायऱ्या आहेत. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती. आणि मग हे केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, पराम शांती, परम शांती मिळणार. आणि परम शांती मिळाल्यानंतर मग आपल्या जीवनाचं काय आहे, जे ध्येय आहे, आनंद प्राप्तीचं जे ध्येय आहे ते आनंद प्राप्तीचं ध्येय पूर्ण होणार. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला वारंवार सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मुच्यते. आणि याच ओवीवर, याच श्लोकावर खूप सुंदर अशी ज्ञानोबाराय काय करतात, ओवी सांगतात.
ती ओवी आहे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा पुरपुटे मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. आणि यामुळेच आपल्याला काय मिळणार आहे? आत्मानंद मिळणार आहे. आणि मग आपल्या हृदयामध्ये आत्मबोधाचा, म्हणजे जेव्हा मी भगवंत आहे, भगवंत माझ्या आहेत, आत्मस्वरूप आणि परमात्मा यामध्ये जराही भेद नाही, असं जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तेव्हा आपल्या हृदयामध्ये काय होणार आहे? आत्मानंदाचा विस्तार होणार आहे, आत्मबोधाचा विस्तार होणार आहे. ही आपली काय आहे? जीवनाची ध्येय आहे. पण काय झालं? छोटंसं दृष्टांत या ठिकाणी सांगतो. आपलं काय झालं? ध्येय चुकली. माणूस जन्माला आला आणि बाह्य रंगामध्ये जे बाहेरचं जग बघितलं आणि स्वतःच्या मनानेच काय केलं? ध्येय ठरवून घेतलं. मी जर डॉक्टर झालो तर माझं ध्येय पूर्ण झालं, मला जर ही मुलगी मिळाली तर माझं जीवनाचं सफल झालं, किंवा मी जर एवढे पैसे कमवले तर माझं ध्येय पूर्ण झालं. असं जीवाने काय केलं? स्वतःची ध्येय स्वतः ठेवली. आणि ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात, जो मनाच्या मागे धावला त्याचा काय होतो? विनाश होतो. मनोमार्गे गेला तो तेथे मुखला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. एक दिवस काय झालं? रत्नाकर गुरुजी, आपल्या भारत देशामध्ये पूर्वी राजे असायचे, स्वतंत्र राज्य होतं. जसं आपल्या जव्हारमध्ये सुद्धा स्वतंत्र आपल्या जव्हार संस्थानाचं राज्य होतं, तसं आधी स्वतंत्र राज्य असायचे, त्यांचं संस्थान असायचं. तेव्हा राजामध्ये सतत काय भांडणं चालायची, युद्ध व्हायचं. का? कारण सीमा रक्षणासाठी कोणी आपलं राज्य वाढावं म्हणून युद्ध करायचं, लढाई करायचं, आणि कोणी स्वतःचं अस्तित्व दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी लढाई करायची. एक दिवस एका राजाने आणि दोन्ही राज्यामध्ये काय झाली? लढाई झाली. आणि त्या लढाईमध्ये एका राजाचं भरपूर असं नुकसान झालं. मग त्याने सांगितलं, उगीच आपलं काय होत आहे? नुकसान होत आहे, मनुष्यहानी होत आहे. त्याच्यानंतर लढण्यासाठी लागणारा जे खर्च आहे ते फार मोठ्या प्रमाणात काय होत आहे? अपव्यय होत आहे. तर आपण काय करूया? आपल्याला पुढचा राजा फार त्रास देत आहे. आपली इच्छा आहे की प्रजा सुखी असावी, पण समोरचा राजा वारंवार आपल्यावर काय करत आहे? लढाया करत आहे. आणि अनेक लढाईमध्ये समोरचा राजा काय व्हायचा? विजयी व्हायचा. आणि तो फार त्रास द्यायचा चांगल्या राजांना. तर मग आता या राजांनी ठरवलं, अनेक लढाईमध्ये आपलं काय होत आहे? पराजय होत आहे, त्यामुळे आपली हानी होत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? एक चांगला आणि उत्तम असा धनुर्धारी काय करायचा आहे? शोधायचा. म्हणून राजा धनुर्धारी शोधण्यासाठी नगरीमध्ये फिरतात. आणि फिरत असताना थोडं विसावासाठी जंगलामध्ये मधून प्रवास करतात. आणि जंगलामध्ये, वनामध्ये जात असताना त्यांना एका झाडावर अनेक बाण मारलेले दिसतात. आणि ते बाण असे मारलेले असतात, एक वर्तुळ काढलेलं असतं खोडावर, झाडाच्या खोडावर वर्तुळ काढलेलं असतं, आणि त्यावर बरोबर मधोमध बाण मारलेले असतात. म्हणजे अचूक असा निशाणा साधलेला असतो. मग राजा बघतात, राजांना खूप आनंद होतो. आपण एवढ्या दिवसापासून धनुर्धर शोधत आहे, पण अजूनही आपल्याला धनुर्धर मिळत नाही. तर आपल्याला आता या वनामध्ये फिरत असताना, या जंगलामध्ये फिरत असताना कोणता तरी एक धनुर्धर आहे ज्याने योग्य निशाणा या खोडावर लावलेला आहे. म्हणून राजा आदेश देतात, शिपायांनो जा आणि धनुर्धराला काय करा? शोधा. कोण असा धनुर्धर आहे त्याचा शोध घ्या आणि माझ्या समोर हजर करा. आपण या धनुर्धराला धनुष्य बांधलेला आहे, आणि जो आपल्याला राजा त्रास देतोय त्या राजाच्या मस्तकाचा निशाणा त्याला लावायला सांगणार, आणि आपल्या राजावर जे संकट आहे ते निवृत्त करणार. म्हणून घाई करा, तातडीने काय करा? या धनुर्धराला शोधा, त्याचा शोध घ्या. आणि मग सगळीकडे धनुर्धराला शोधतात. धनुर्धर शिपायांना सापडत नाही. पण जेव्हा त्याच वनातून
राजा प्रवास करत असतात तेव्हा ते एका गुराख्याला विचारतात, अहो या वनामध्ये, या जंगलामध्ये एका झाडावर कुणीतरी बाण मारलेले आहे आणि बरोबर वर्तुळ काढून मधोमध मारलेले आहे, अचूक निशाणा साधलेला आहे. असा कोण आहे की तो धनुर्धर या वनामध्ये येऊन सराव करतो? त्याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे. जर तुम्ही कोणाला असं बघितलं असेल तर त्याचं नाव सांगा किंवा त्याचा आम्हाला पत्ता सांगा, ते आपल्या राज्यासाठी फार उपयोगी आहे. तर तो गुराखी म्हणतो, महाराज ते धनुर्धर तुम्हाला या जगामध्ये कुठेही सापडणार नाही, तो धनुर्धर मीच आहे. राजाला फार आनंद होतो. अरे बाबा, सगळ्या आपल्या नगरीमध्ये तुझा शोध चालू आहे, मी स्वतः तुझा शोध घेत आहे, कुठेही आम्हाला सापडत नाही आणि तू धनुर्धर आहे असं जेव्हा मला समजलं तेव्हा खूप आनंद होत आहे. आणि चल आता तुला आपल्या राजाचा सरसेनापती बनवतो आणि अख्खं राज्याचं जे लष्कर आहे तुझ्या ताब्यात देतो. चल उद्याच घाई करूया आणि समोरच्या राजाचं मस्तक आपल्या नगरीमध्ये आणूया, असं राजा काय करतात त्याला सांगतात. राजा आणि तो गुराखी सुद्धा काय खूप आनंदित होतो आणि राजा सांगतात, बघ आता तुला या छोट्याशा गावामध्ये राहायचं नाही, तुला मी नगरीमध्ये देतो आणि माझ्या मंत्रीमध्ये काय करतोय स्थान देतोय आणि आजपासून तू सरसेनापती आहे. तुला एक महाल सुद्धा मी काय करतोय राहण्यासाठी देतोय. सगळं परिवार घेऊन तू आजच्या आज कुठे चल, आपल्या राज्यामध्येच. गुराखी खुश होतो, कारण गुराख्याला माहिती असतं आपली परिस्थिती फार वाईट आहे, पण राजा जर स्वतः आपल्याला तिकडे नेत असेल तर जायला काय हरकत. म्हणून गुराखी सुद्धा खुश होतो. मग राजा आपल्या राज्यामध्ये येतात आणि प्रधान फार चतुर असतो आणि प्रधान त्या गुराखीजवळ जातो आणि त्याचा अभिनंदन करतो. वा, तुझीच गरज आपल्या राजाला होती आणि आज आणि आत्तापासून आपलं राज्य तुझ्यामुळे काय सुरक्षित राहील असं आम्हाला वाटतंय. पण माझा एक प्रश्न आहे, तू एवढी विद्या, जी कठीण विद्या आहे, अशी विद्या कशी शिकलेली आहे ते काय मला थोडं एक डेमो करून दाखव आणि नक्कीच माझी सुद्धा खात्री पटेल आणि तुझं मी जय जयकार करेल. म्हणून तू हे बाण कसे मारले ते काय कर, मला या ठिकाणी एक बाण मारून दाखव. मग गुराखी म्हणतो, अरे प्रधानजी काय अवघड आहे, हे तुम्हाला सुद्धा मी एका मिनिटात शिकवतो, एवढं सोपं आहे, तुम्हाला कसं माहिती नाही. तर प्रधानजीने त्याला सांगितलं, बाबा तू काय कर, आधी मला एक बाण मारून दाखव. म्हणून गुराखी म्हणतो, तुम्हाला मी एका क्षणात बाण मारून दाखवतो आणि तुमची खात्री करतो. आणि गुराखी हातामध्ये धनुष्य बाण घेतो आणि निशाणा लावणार. तेव्हा तो प्रधानजीला सांगतो, प्रधानजी अतिशय एकदम सोपं आहे, तुम्ही बघा मी निशाणा कसा लावतो. आणि गुराखी बाण घेतो आणि जोरात काय करतो, खोडावर बाण सोडतो आणि बाण सोडल्यानंतर बाणाजवळ जातो आणि खडूने तिथे गोल काढतो, मधोमध बाण राहील असं करतो. तर मग प्रधानजी म्हणतात, अरे बाबा तुझं असं जर ज्ञान असेल तर उद्या तुझं मुंडकं कापल्याशिवाय राजा राहणार नाही. म्हणून प्रधानजी त्याला 2 चापटा मारतात आणि त्याची रवानगी तुरुंगात करतात की असं जर तुझं चालू राहिलं तर नक्कीच आपलं राज्य धोक्यात येईल, म्हणून तुझी जागा तुरुंगात योग्य आहे. आणि घडलेला प्रसंग प्रधानजी राजाला सांगतात. राजाला ऐकून फार मनस्ताप होतो आणि राजा सांगतो, प्रधानजी तुम्ही किती चापटा मारल्या? प्रधानजी म्हणतात, महाराज मी त्यांना फार जोराच्या 2 चापटा मारलेल्या आहे. राजा म्हणतो, माझ्याकडून 10 मारा, अजून जास्तीच्या मार आणि त्याला तुरुंगामध्ये ठेव. तर असं काय झालं, आपण मनाची ध्येय ठेवली. त्या गुराख्याने काय केलं, बाण मारला आणि नंतर गोल केला आणि निशाणा मधोमध आहे असं दाखवलं. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाला वाटेल तशी ध्येय केलेली आहेत. असं केल्यानंतर माझं ध्येय पूर्ण होईल. विषयासक्त होऊन आपण आपली ध्येय केलेली आहे. मी बंगला बांधला म्हणजे माझं ध्येय पूर्ण झालं, मला नोकरी मिळाली म्हणजे माझं ध्येय पूर्ण झालं, त्यानंतर
मी एवढे पैसे कमवले म्हणजे माझं ध्येय पूर्ण होणार, मला माझी मुलं नोकरीला लागली म्हणजे माझं ध्येय पूर्ण होणार, असं आपण मनाची ध्येय पूर्ण केलेली आहे. पण आपल्या जीवनाचा ध्येय काय आहे? ज्ञानाची प्राप्ती करणं आहे, भगवंताची प्राप्ती करणं आहे. आणि जर भगवंताची प्राप्ती केली तरच आपलं काय होणार आहे? ध्येय पूर्ण होणार आहे. आणि आपला ध्येय काय आहे? संत आपल्याला सांगतात. काय सांगतात? ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रगटे, आत्मबोधाचा आणि आत्मज्ञानाचं आपलं ध्येय आहे. आणि ते ध्येय आपल्याकडून पूर्ण व्हावं अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पांडुरंग परमात्म्याकडे नतमस्तक होऊन भगवंताकडे प्रार्थना करतो की भगवंता, आम्हाला सुद्धा अशी बुद्धी दे ज्यामुळे आमचं अंतःकरण शुद्ध होईल. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर आमच्या हृदयामध्ये हे ज्ञान प्रस्थापित होईल. आणि ज्ञान प्रस्थापित झाल्यानंतर आनंदाचा अंकुर फुटेल. आणि मग त्या आनंदाच्या अंकुराचं जे विस्तार आहे तो आत्मबोधाने होईल अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो की ज्ञानोबाराया, आपण साधकासाठीच ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे. यामधील जे ज्ञान आहे आमच्या कंठातून हृदयापर्यंत पोहोचावं आणि आमचा देखील आपल्या या प्रासादिक ग्रंथामुळे कृतार्थ व्हावं, जीवन सफल व्हावं अशी ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपलं आज इंदिरा एकादशी निमित्त आपण जे श्री हरी विठ्ठल भगवंत, जे अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल श्री हरी पांडुरंग परमात्मा आहे, या परमात्म्याच्या कृपेने आपलं जीवन सफल व्हावं. आणि आपण ज्या कार्यासाठी या जन्मामध्ये आलेलो आहोत ते कार्य आपलं सफल व्हावं अशी पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतो. आणि ज्ञानोबारायाकडे मागणी करतो की ज्ञानोबाराया, नक्कीच आपण ज्या कार्यासाठी हे ग्रंथ लिहिलेला आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे, त्या ग्रंथाच्या माध्यमातून आम्हा सर्वांचा, साधकांचा यातून उद्धार व्हावा अशी प्रेमळ आणि प्रांजळ प्रार्थना आपल्या चरणावर करतो. आणि या प्रवचन मालिकेला त्या ठिकाणी पूर्णविराम देतो. मंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.